लक्षात घ्या काय आपल्याला एवढं पुन्हा होणार आहे तेव्हा होणार आहे डोक्यात याचं कसं तुम्हाला सांगतो. तुम्ही 1 घंटा रस्ता अडवला काही 10 घंटा तरी आपल्याला गुण दाखल करणार आहे. ऐका महत्वाचा मुद्दा काय आहे की आता जर आपण हरलो, आपण जर आता पळलो तर या ठिकाणी पुन्हा शेतकरी संघटित होणार नाही आणि पुन्हा शेतकऱ्यासाठी कोणी लढणार नाही. हे डोक्यात ठेवा. आम्ही काही दलाल नाही, आम्ही जमिनी विकून शेतकऱ्यासाठी अन्याय व्यक्तीकडे आंदोलन करणार लोक. मी हातापार देखील पाठीमागे घालतो आंदोलन आता मला कोणी जरी मला घातली तरी मी हलणार नाही. आणि म्हणून तुमच्या साथीची आता गरज आहे. रोज मेल्यापेक्षा आता गेला 15 गेला देखत बाप म्हातारा झाला, आपल्या देखील मस्ती गौऱ्या गेल्या. रोज मेल्यापेक्षा याचा मेला बरं. भगतसिंग राजगुरू सुद्धा त्या देशासाठी त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतः 23 वर्ष गोळ्या घातल्या. काकाचं वय 50 वर्षे, माझं वय आता जवळपास 38-39. मग विचार करा आता मारायला काय अडचण आहे का? पण न्याय घेतल्याशिवाय हटायचं नाही. आता आपलं एकच म्हणणं आहे, आमदार खासदार सगळे मंत्री यांनी शेतीला हमी भाव द्यावा. योग्य कांदा हा 3000 रुपये गेला पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला परवडतो. कापूस हा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे कापूस हा आज 21,000 रुपये गेला पाहिजे. पहिले 1 तोळा सोन्यामध्ये 1 क्विंटल कापसामध्ये 1 तोळा सोने येत होतं. आज सोन्याचे भाव 1 लाख रुपये झाले, कापसाचे भाव 7,000. 1,40,000. गोणीचे भाव, शेतकऱ्याच्या खताच्या गोणीचे भाव ज्या टायमा 400 रुपयाला गोणी होती तेव्हा कापूस 5,000 रुपये विकत होता. आता ती गोणी 21,000 झाली, कापूस त्याच भाव. म्हणजे हे तुम्हाला लक्षात घ्या. जर आता आपण हरलो परत शेतकऱ्याला न्याय नाही, हे डोक्यात ठेवा. आता काय व्हायचं ते होईल, पण आता हटायचं नाही. जो शेतकऱ्याच्या अवलाद असेल तो इथून हटणार नाही. ही त्या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. आम्ही तुम्हाला म्हणून आम्ही पळून नाही चाललो. आम्ही म्हणतो इथं मला इतर सगळे शेतकरी न्याय देत असेल, पोलीस डिपार्टमेंट अधिकारी, ही गाडी माझ्या मला मी गाडी खाली झोपतो, सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्या, मी बलिदान द्यायला तयार आहे. पण जर आता पळाले तर समजून चला परत नाही. आता जे शेतकरी नेते सगळे शेतकऱ्यांना निवडून आले, आता त्यांना म्हणा तुम्हाला आता भाव घ्या. आता तुम्ही सगळे भाव घ्या, आम्ही इथून हटत नाही. ही सगळ्याची भूमिका हे पटतं की सगळ्याला? ही भूमिका तुम्हाला सगळ्याला पटली का? मी म्हणतो म्हणून नाही. तुमचं मत काय आहे सांगा. पटली ना? जय जवान, जय जवान, भारत माता की इन्कलाब. धन्यवाद. मला आता शेवटपर्यंत साथ द्यायची. एक तर आपल्याला पोलीस गोळ्या घालतील, नाही तर आपल्या मालाला हा आम्ही भाव देतील. शेतकरी एकजुटीचं, शेतकरी एकजुटीचं.